मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या बागवान बिरादरीकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तसेच बागवान बिरादरी जिल्हाध्यक्ष अशफाक हाजी शब्बीर बागवान यांचे सुपुत्र ॲटलास इस्क्युलेट युनिव्हर्सिटी मुंबई येथून मोहम्मद अली यांनी MBA परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील आमडापूर येथे विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाण्याच्या आमडापूर येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी आणि ज्येष्ठ नेते नरहरी गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी नरहरी गवई यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. तसंच परिसराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आज अमडापूर येथे सन्माननीय पालकमंत्री या ठिकाणी आले होते आणि पालकमंत्री आले आणि या ठिकाणी एक विविध विकास कामांचा सोहळा आणि या ठिकाणी एक संवाद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला होता. त्या निमित्ताने पालकमंत्री अमडापूर या गावी आले आणि ज्या आमच्या काही मागण्या होत्या, महत्त्वाच्या मागण्या होत्या, त्यामध्ये सर्वप्रथम आमची अशी मागणी होती की वन हक्क जमिनीच्या संदर्भातल्या गोष्टी होत्या. जे आमचे वन हक्क ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव, गोरगरीब लोक त्या ठिकाणी राहतात. कित्येक वर्षापासून त्यांच्याकडे ह्या जमिनी आहेत, परंतु त्या काही त्यांच्या नावानं होत नाही. तर आज एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी की माननीय पालकमंत्री सन्माननीय मकरंदजी आबासाहेब यांनी या ठिकाणी सांगितलं, कलेक्टर साहेबांना तात्काळ फोन केला आणि सांगितलं की ज्यांच्याकडे जे काही कागदपत्र जुनी असतील, जे काही पुरावे असतील ते पाहून त्यांना तात्काळ त्या वन जमिनी त्यांना त्यांच्या नावावर हस्तांतरित करा. ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी घडली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध विकास कामांचे लोकार्पण सुद्धा झाले आणि त्यानंतर या अमडापूर गावची एक अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. ती मागणी म्हणजे या गावची लोकसंख्या 25,000पेक्षा जास्त आहे. आजूबाजूच्या जवळपास 50 गावापेक्षा जास्त गावं आहेत. 50,000च्या जवळपास या इथची लोकसंख्या आहे. तर या ठिकाणी एक अप्पर तहसील झालं पाहिजे. म्हणजे अप्पर तहसील झालं म्हणजे या 40-50 गावच्या लोकांना या ठिकाणी अमडापूरला येता येईल. कारण या ठिकाणी पोलीस स्टेशन सुद्धा आहे. या ठिकाणी आता सध्या रेल्वेचं काम चालू आहे, रेल्वेचा सर्वे सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशन सुद्धा होणार आहे. त्याच पद्धतीने गावाच्या या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुद्धा झालं पाहिजे. कारण इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तेवढ्यामुळे या ठिकाणचं भागत नाही. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजेत. आणि जे विद्युत वितरणचं जे केंद्र आहे, जो उपविभागीय या ठिकाणी आम्हाला ऑफिस पाहिजे आहे. कारण या एवढ्याशा कामासाठी म्हणजे काही लोकांना आणि पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला हे भरघोस असं आश्वासन दिलं आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या या ठोस आश्वासनांमुळे अमडापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तसंच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा. देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या बागवान बिरादरीकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तसेच बागवान बिरादरी जिल्हाध्यक्ष अशफाक हाजी शब्बीर बागवान यांचे सुपुत्र ॲटलास इस्क्युलेट युनिव्हर्सिटी मुंबई येथून मोहम्मद अली यांनी MBA परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी बुलढाणा.
अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.